चॅनल. मी प्राजक्ता स्वागत करते तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती. सो आजचा जो ब्लॉग आहे तो थोडासा स्पेशल आहे. आमचा जो छोटा बच्चू आहे, एकांश म्हणजे माझ्या नंदेचा मुलगा जो आहे, त्याचा हा फर्स्ट बड्डे होता. या महिन्यातच 12 तारखेला त्याचा वाढदिवस होता. सो आत्ता जे आहे ते पोस्ट सेलिब्रेशनसाठी आम्ही जाणार आहोत. तर आज जो ब्लॉग आहे हा ब्लॉगच्या सेलिब्रेशनसाठी सुद्धा असणार आहे कंटिन्यू. सो आता जे आहे आम्ही चाललो आहोत थोडीशी शॉपिंग करायला, म्हणजे त्याला गिफ्ट घ्यायचं आहे. तर खूप दिवस झाला मी विचार करत होती की त्याला आपली जी लहान मुलांची ट्रायसायकल असते ती मला त्याला गिफ्ट द्यायची होती. सो आता आम्ही ती शॉपिंग करायला चाललो आहे. सो स्टे ट्यून. चला, झालं काय खातो? तर आता आम्ही निघालो होतो गिफ्ट घेण्यासाठी. तर मला इथे जवळच बेलापूरला जायचं होतं. मी फर्स्ट क्रायचं जे शॉप आहे ते शॉर्टलिस्ट करून ठेवलं होतं. सो बघूया तिकडे काय भेटतंय ते. तर आम्ही आता पोचलो होतो इकडे फर्स्ट क्रायच्या शॉपमध्ये. इथे जवळच आहे, सेक्टर 15ला आहे बेलापूरमध्ये. 2 स्टोऱ्याचं शोरूम आहे. तर आम्ही फिक्स केलं होतं की तो आता हल्ली रिसेंटली चालायला लागलाय. सो आम्हाला त्याला सायकल जी आहे ती गिफ्ट करायची होती. सो बघूया इथे सायकलसाठी काय काय ऑप्शन्स आहेत ते. तो कलर येलो. मी ब्लॅकच ब्लॅकच घ्यायचा, फुल ब्लॅक. हा एक आहे की हाच घेतला ब्लॅक कलर. तर थोडंसं डिस्कशन झाल्यानंतर आम्ही सिलेक्ट केली एक मोठी सायकल, ट्रायसायकल, आणि एक छोटी जी गाडी होती ती केली होती. पण मला तुम्हाला एक हॉनेस्ट रिव्ह्यू द्यायचा आहे. ॲक्च्युली ह्यांचं जी ऑनलाईन वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरच्या ज्या प्राइजेस आहेत त्या प्राइजेस आणि इथे शॉपमधल्या प्राइजेसमध्ये खूप 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 फरक आहे. मी इतका जोर देऊन का बोलतीये, बिकॉज ऑनलाईन वेबसाईटवरती मी ही जी ट्रायसायकल होती आम्ही जी घेतली आता, ही काहीतरी 1700ची बघितली होती. आणि तीच सेम ट्रायसायकल मी शॉपमध्ये अक्षरशः 4 ते 5 पट जास्त पैसे देऊन घेतली आहेत. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की मी किती जास्त पे केले आहेत. माझी मजबुरी होती, बिकॉज दुसऱ्या दिवशी आम्हाला लगेच निघायचं होतं आणि ऑनलाईन ऑर्डर यायला कमीत कमी 5 ते 7 दिवस लागतात. तर हे सिस्टम इथे का असं आहे मला माहिती नाही आहे, बट हे खूप डिसअपॉइंटिंग सिस्टम आहे. ती सायकल जी आहे मी असेंबल सुद्धा करून घेतली त्यांच्याकडूनच. आणि मला इतका प्रचंड राग आला होता त्यांच्यावरती, कारण माझं बजेट तरी होतं, बट ह्या बजेटमध्ये मला अजून काहीतरी वेगळं गिफ्ट त्याला घेता आलं असतं. मला ते रिग्रेटफुल वाटत होतं खूप. बट ठीक आहे, इट्स ओके. घेतली तर होती. आणि त्याच्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून हे पूर्ण रिग्रेटफुल डिसिजन जे आहे ते खूप हॅपी वाटत होतं मला. ते मंकी आणि एलिफंट मध्ये घेऊ का? सगळे फ्रेंड्स आपल्याला मॅटवरती दाखवतो ना, एलिफंट, लायन, मंकी, केक टॉपर्स. तर सायकल जोवर असेंबल होतीये तोवर इकडे बाजूलाच मिस्टर DIY होतं. माझं थोडंसं तिथे काम होतं, म्हणजे मला बलून्स, केक टॉपर्स आणि बाकीचं जे डेकोरेशनचं सामान असतं बर्थडे पार्टीसाठी ते खरेदी करायचं होतं. आणि मिस्टर DIY जे आहे ते एकमेव सोल्युशन आहे, कारण सगळ्या गोष्टी वन रूफ अंडर भेटतात. तर आम्ही इथून पण थोडीफार शॉपिंग केली. आणि इकडे तुम्ही बघू शकताय की नितीन थोडेसे टॉईज पण घेत होता. सगळी शॉपिंग वगैरे झाली. खूप वेळ झाला आम्हाला. मिस्टर DIY जे आहे माझं फेवरेट दुकान आहे, कारण मला ज्या लागणाऱ्या गोष्टी होत्या, बलून्स, डेकोरेशनचं सामान आणि बरंच काही सामान, ते सगळं मला इथं अंडर वन रूफच भेटलं. आणि आता आपण डिलिव्हरी घ्यायला जाऊया सायकलची. ते बॉक्स पण घे ना त्यांच्याकडून. अशी आपण स्टोअरमध्ये बघितले होते खूप साऱ्या ट्रायसायकल्स. तर ही आम्ही फायनल केली होती, ही घेतली आहे. कलर पण होते खूप, पण मला कलर नको हवे होते, कारण खूप लाईट कलर्स होते, खराब झाले असते. तर ब्लॅक वॉज बेस्ट आणि माझा फेवरेट कलर ब्लॅक, त्यामुळे ब्लॅक घेतला. आणि अशी काही आहे ट्रायसायकल. आणि ही क्यूटशी बेल सुद्धा आहे.
सेफ्टी फीचर्स खूप छान आहे त्याचे, मला आवडले. हे बघा, हे असं लॉक करायचं म्हणजे बाळाची जी आहे पूर्णपणे सेफ्टी आहे. आणि छान आहे अशी हँडल वगैरे आहे. तुम्ही जिथे न्याल त्याला पॅन्डल वगैरे पण मारता येत नसेल, लहान असेल बाळ तर आपण पण त्याला घेऊन जाऊ शकतो, गाईड करू शकतो. आणि ह्या पार्टला ना कॅनोपी होती, म्हणजे उन्हामध्ये आपण जेव्हा जातो ना त्याचं रूफ होतं. पण ते रूफ आम्ही का नाही घेतलं माहितीये, कारण आमच्या बेबीची हाईट थोडीशी जास्त आहे आणि ते खूप इथे होतं. तर त्यांनी दुकानातच आम्हाला सजेस्ट केलं की थोडंसं बाळ हायटेड असेल तर तुम्ही ती कॅनोपी घेऊ नका, वेस्ट आहे, कारण ते बाळाला लागतं डोक्याला त्यामुळे. आणि ही एवढी मोठी दिसणारी सायकल ही फक्त एवढ्याशा बॉक्समध्ये आली होती आणि पूर्ण फोल्ड करून आली होती. म्हणजे अक्षरशः ह्याचे हे छोटे छोटे पार्ट्स सुद्धा वेगवेगळे आलेले. तर आम्ही त्यांच्याकडनंच असेंबल करून घेतली, कारण मग नंतर कसं होतं, ज्याचं त्यांनाच माहिती असतं कसं असेंबल करायचं काय, तर त्यांना इन फ्युचर त्रास होऊ नये त्यामुळे आम्ही ऑलरेडी असेंबल करून घेतली आहे. तर आता ही गाडी जी आहे आम्ही थोडीशी सजवणार आहोत. म्हणजे ह्याला नितीनने काय काय डेकोरेटिव्ह आयटम्स आणलेत आणि थोडेसे बलून्स वगैरे लावण्याचा प्रयत्न करणार आहोत. सो बघूया आता कसं काय करतोय वगैरे. सो तुम्ही ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत स्टे ट्यून राहा. तुम्ही प्रिव्हियस व्हिडिओ बघितला असेल की आम्ही बेलापूरला गेलो होतो शॉपिंगसाठी. तर फर्स्ट क्रायमधून आपण सायकल घेतलेली आहे, ती तुम्ही बघितलीच. आणि ते फर्स्ट क्राय जे आहे आणि फर्स्ट क्राय जो शॉप आहे त्याच्या बाजूलाच मिस्टर DIY पण होतं, जिथून मी मिरर माझा घेतला होता. सो तिथे मला जायचं होतं काही बर्थडेचे डेकोरेटिव्ह प्रॉप्स वगैरे घ्यायसाठी. सो तिथे जाऊन पण थोडीशी नाही खूप काही शॉपिंग केलेली आहे. तर सगळ्या गोष्टी नाही दाखवत मी आता, ज्या इम्पॉर्टंट त्या दाखवते फक्त की काय आणलं आहे. तर मग अशी मी जसं बोलली तुम्हाला की नितीनची आयडिया होती ही की त्याला ट्रायसायकल जी आहे सायकल त्याला गिफ्ट करताना सजवायची होती. त्यामुळे हे जे काय आहे झिरमुळ्या छान आहेत, पण हे नितीनची आयडिया आहे की त्याला सायकल जी आहे देताना सजवून द्यायची होती. सो लेट्स सी की हे कुठे आणि कसं वापरता येईल आपण. सो इकडे बघू शकताय तुम्ही, हे मिस्टर DIY मधून आहे. सो दिस इज द फर्स्ट थिंग. आणि सेकंड थिंग आहे हे खूप क्यूट असं केक टॉपर आहे, तुम्ही इकडे बघू शकताय. याच्यावरती आहे जिराफ, झेब्रा, लायन आणि मंकी. तर ह्या केक टॉपर्समध्ये सुद्धा खूप व्हरायटी होत्या, पण मी ह्या ॲनिमल्सचं का घेतलं माहिती आहे का, कारण बाबूकडे एक मॅट आहे आणि मॅटवरती हे सगळे ॲनिमल्स आहेत. आणि त्याला आम्ही जसंही विचारलं की मंकी कुठे आहे किंवा लायन कुठे आहे किंवा काय कुठे आहे, तर तो बरोबर एकदम करेक्ट असं ओळखून सांगतो आम्हाला कुठे आहे. दीज आर हिज फेवरेट ॲनिमल्स, म्हणून मी हे स्पेशली त्याच्यासाठी घेतलेलं आहे. अँड हे आहेत आपल्या बर्थडेच्या कॅप्स. सो बर्थडेच्या कॅप्स ज्या आहेत त्या मी 2 क्वांटिटीमध्ये घेतलेल्या आहेत, म्हणजे 2 पॅकेट्स घेतलेले आहेत. बिकॉज ह्या एक पॅकेटमध्ये फक्त 6 कॅप्स आहेत आणि आम्ही टोटल 8 लोक आहोत. तर मला सेम प्रिंट घ्यायची नव्हती, म्हणून मी अशी वेगवेगळी घेतली, काहीतरी वेगळी. आणि हिअर कम्स द इंटरेस्टिंग पार्ट. कॅप आहे. सो ही बाबूची कॅप आहे आणि ह्याच्यावरती लिहिलं आहे हिरो. आणि खरंच तो आमचा हिरो आहे. आणि इथे सुद्धा लिहिलं आहे टोनीज बुक स्टोरी. सो ही तुम्ही अशी घाला किंवा अशी घाला, हे तुमच्यावरती आहे. सो मला हे खूप आवडली कॅप तिकडे बघता क्षणी. सो मी हे त्याच्यासाठी घेतली. आणि हा आहे पॅराबेन फ्री ऑस्ट्रेलियन ॲडव्हेंचर्सचा बॉडी मिस्ट. हा मिस्टर शिंदेचा आहे, मी बघितलं नव्हतं, त्यांनी कधी घेतला काय माहिती, पण ठीक आहे. फ्रेग्रन्स खूप छान आहे. त्याला ना खूप आवडतं बॉडी स्प्रे आणि परफ्यूम. आम्ही जिथे पण जाऊन शॉपिंगसाठी हे मस्त आहे, तर काय घेऊ ना घेऊ, परफ्यूम्स आणि बॉडी स्प्रे त्याला खूप आवडतात. तुम्ही घरात पण आता तुम्ही माझ्या घरी कधी सरप्राईज विजिट दिली ना, तर ऑलमोस्ट तुम्हाला 6 ते 7 व्हरायटी फक्त बॉडी स्प्रेच्या भेटतील. परफ्यूम्स तर वेगळेच आहेत, पण ठीक आहे, मला आवडला. फ्रेग्रन्स छान आहे याचा. आणि आता माझ्या 2 वस्तू आहेत, मी जास्त काही घेतलं नाही, बिकॉज आतमध्ये एंटर करताना मी त्याला प्रॉमिस केलं आहे की मी फक्त आणि फक्त बर्थडेच्याच गोष्टी घेणार. मी एकही वस्तू वेगळी काही घेणार नाही. बट कसं आहे ना की मला ना असं जमतच नाही. मी खूप कंट्रोल करतो, पण नाही जमत. असू दे, सगळेजण रिलेट करू शकतात, सगळ्या मुली रिलेट करू शकतात. सो मी अजून एक बो घेतलेला आहे DIY मधून. सो सध्या काय खूप अगोदरपासून मला बोसचं खूप क्रेज आहे, माझ्याकडे खूप कलेक्शन आहे बोसचं. आणि हे क्लिपवाला बो घेतला. ॲक्च्युली हे क्लिपवाला मला आवडत नाही, बिकॉज माझे केस खूप सिल्की आहे, ते आपण लावल्यानंतर ते सटकून जातं. पण ठीक आहे, मला हे खूप आवडलं व्हरायटी, त्यामुळे मी घेतलं. सो क्यूट आहे ना. अर्थातच हे इथं लावायचं नाही आहे, पण मी लावून दाखवतो तुम्हाला. सो हा एक क्लचर सुद्धा आहे. हा क्लचर मी घेतलेला आहे तिथून DIY मधून. तर इकडे बघू शकता, क्लचर जो आहे बटरफ्लाय शेपचा आहे, म्हणजे इकडे हा बटरफ्लाय आहे आणि या साईडला हा बटरफ्लाय आहे. सो तो जेव्हा लावला जाणार आहे तेव्हा खूप सुंदर दिसणार आहे बघा.
छान दिसतं ना. आणि कलर सुद्धा इतका सुंदर आहे ना त्याचा, शेडिंग मध्ये ऑम्ब्रे इफेक्ट मध्ये आहे. पिंक आणि आय गेस पीच कलर आहे. आणि क्वालिटी तर A1 क्वालिटी आहे. आता उद्या आम्हाला निघायचं आहे. सो उद्या सकाळीच मी बायसायकल सजवीन म्हणजे जे मगाशी मी तुम्हाला दाखवलं ते लावणार आहे आणि थोडेसे बलून्स वगैरे सोबत मला डेकोरेट करायचं आहे. सो लेट सी. तुम्ही ब्लॉग जो आहे तो एंडपर्यंत नक्की बघा. आणि उद्या सेलिब्रेशनचा जो ब्लॉग आहे तो सुद्धा ह्या ब्लॉगलाच कंटिन्यू असेल. आणि आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला तर तुम्हाला माहिती आहे काय करायचं, लाईक करायचं. तर जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही 2 गिफ्ट्स घेतले होते. एक होती मोठी ट्रायसायकल जी तुम्ही प्रिव्हियस व्हिडिओमध्ये बघितली आहे आणि ही सेकंड होती राईड ऑन सायकल. म्हणजे बेबीचे जे एज आहे त्याप्रमाणे तुम्हाला ही सायकल भेटते. सो आम्हाला ह्याची डिलिव्हरी जी आहे ती रात्रीच भेटली होती. कलरसुद्धा खूप अट्रॅक्टिव्ह होता, खूप आय कॅचिंग कलर होता. सो त्याचीसुद्धा डिलिव्हरी आली होती. म्हणजे त्यांच्याकडे स्टोअरमध्ये अवेलेबल नव्हती त्यामुळे दुसऱ्या मॉर्निंगला त्यांनी आम्हाला पाठवलं. सो ती सुद्धा इकडे अशी ओपन होऊन आली होती सगळी. आणि इकडे माझे पप्पा जे आहेत ते असेंबल करतायत पार्ट्स. कारण जसं मी तुम्हाला सांगितलं की हे सगळं जे आहे खूप छोट्या छोट्या पार्ट्समध्ये आलं होतं आणि त्यांना इन फ्युचर काही त्रास होऊ नये म्हणून आम्ही इकडूनच सगळं असेंबल करून घेऊन जात होतो. सो तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की 2 सायकल्स का घेतल्या. तर जी ब्लॅकवाली सायकल आहे ट्रायसायकल ती आमच्याकडून गिफ्ट होती बाबूला, म्हणजे माझ्या आणि नितीनकडून. आणि ही जी राईड ऑन सायकल होती ही माझ्या मम्मी पप्पांकडून त्याला गिफ्ट होती बर्थडेसाठी. सो इकडे तुम्ही बघू शकताय की असेंबलिंग किती मन लावून वगैरे सुरू आहे. आणि इकडे असेंबल वगैरे सगळी करून झाली, खूप मेहनत घेतली त्यांनी सुद्धा. आणि त्याच्यानंतर एक प्रॉब्लेम असा झाला की हा जो बॉक्स होता त्याच्या पॅकिंगमध्ये आली होती ती राईड ऑन बायसायकल. सो ती आता इकडे पॅकच होत नव्हती कारण त्याचं जे हँडल आणि मागचं बॅकरेस्ट जे होतं त्याच्यामुळे ते बंदच होत नव्हतं. सो त्याच्यासाठी पण जेव्हा पप्पा असतील तेव्हा फिअर कसला. सो पप्पांनी थोडीशी आयडिया लावली आणि आम्हाला जे बॉक्स आहे ते व्यवस्थित मला पॅक वगैरे करून दिला. तुम्ही इकडे व्हिडिओमध्ये बघू शकताय. आणि जे डेकोरेटिव्ह आयटम्स आणले होते नितीनने ते इकडे पप्पा तुम्ही बघू शकताय. ती ट्रायसायकल जी आहे ती डेकोरेट करण्यात सुद्धा लागलेले आहेत. आणि आता थोड्याच वेळात आम्हाला निघायचं होतं. सो आम्ही तयारी करतो आणि भेटतो तुम्हाला तिकडे. तर तुम्ही बघू शकता रेडी वगैरे झाले. रेडी म्हणजे फक्त ड्रेस घातलाय आणि गाडीत थोडंसं जवळ डिस्टन्स आल्यानंतर रेडी होणार आहे. एवढं काही केलं नाही कारण खूप गरम वगैरे होतं. तर आता आपण त्याला काय जे जे गिफ्ट्स आणले होते आणि थोडेफार मी अगोदर पण गाड्या वगैरे आणून ठेवलेल्या आहे. सो ते आता पॅक करायचं आहे. तर बघूया काय काय आणलंय. हे तर काल आपण ब्लॉगमध्ये बघितलेलंच आहे. तर हे गाड्यांचं सेट आहे, छोट्या छोट्या पुलबॅक कार्स आहेत. ह्या अशा 6 पीसचं सेट आहे. ही गाडी आणली होती, ती जीप वगैरे आणलेली अगोदरच. आणि हे थोडेसे बलून्स आणलेत आणि हे थोडे स्टिकर्स आहेत जे आम्हाला सायकलला डेकोरेशनसाठी वापरायचे आहेत. आणि हे सँडल्स घेतल्यात, त्या अशा आवाज करणार आहेत, खूप क्यूट आहेत. पेपा पिगच्या सँडल्स आहेत, मला जाम आवडल्यात. आणि हे शूज वगैरे पण घेतलेत त्याला, म्हणजे हे आता तो सध्या रिसेंटली चालायला शिकला त्यामुळे हे असे लाईटवाले शूज आहेत, म्हणजे तो जेव्हा चालेल प्रेशरने लाईट लागेल. सो असा काही हा पसारा आहे. आणि मी ह्या गिफ्ट पॅक्स आणलेले आहेत. सो हे सगळे गिफ्ट्स जे आहेत आपल्याला आता ह्याच्यामध्ये बांधायचं. खूप जास्त उशीर झाला आहे. आम्ही निघणार होतो 4 वाजता, 6 वाजले तरी अजून आम्ही घरातच आहोत आणि खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे. सो भेटूया आता पुढे, जसं जसं जे काय होईल ते मी दाखवतच राहील. स्टे ट्यून. मामा ऑन ड्युटी. आता आवरून खाली आलेलो आहोत, खूप उशीर झाला आहे. आता बाकीची लोक खाली येऊपर्यंत सामान जे आहे डिक्कीमध्ये ठेवून घेतो. तर इकडे आम्ही सगळे निघालो होतो आणि अर्ध्या वाटात पोहोचल्यानंतर तुम्ही इकडे बघू शकताय की खूप ट्रॅफिक जाम होतं. आणि एक वाक्य तुम्ही ऐकलंच असेल की नजर इज रिअल. आणि ह्या वाक्यावरती माझा ह्या दिवशी पूर्णपणे 1000% विश्वास बसला होता. बिकॉज आमच्यासोबत अशा काही घटना घडल्या की त्या खूपच अशा अनएक्सपेक्टेड होत्या. आणि एखाद्या वेळेस घडली तर आपण म्हणू शकतो की बाबा चला कोइन्सिडेंट आहे, होऊ शकतं अशा गोष्टी. पण 3 वेळा घडल्या सलग 2 तासाच्या स्पॅनमध्ये 3 वेळा आमच्यासोबत ही गोष्ट घडली. म्हणजे थोडंसं घरात आम्ही आवरलं वगैरे, घरातून खाली आलो, गाडी चांगली होती आणि अचानक पंक्चर निघालं निघतानाच. तर आम्ही पंक्चर वगैरे क्लिअर करून घेतलं आणि जवळजवळ आम्ही ऐरोलीला पोहोचलो. त्याच्यानंतर परत ते जे आहे टायर पंक्चर झालं आणि ब्लास्ट झाला पूर्ण त्या टायरचा.
जिओ गार्डनचा जो ब्रिज आहे तिथे. सो ते स्टेपनी जी आहे ती सुद्धा आम्ही बसवली, कारण प्रणवला खूप एक्सपिरियन्स आहे या सगळ्या गोष्टींमधला. आणि परत निघालो आम्ही टुवर्ड्स द व्हेन्यू. आणि परत थोडंसं ठाण्याजवळ वगैरे पोहोचलो तर ऑपोजिट साईडचा टायर जो आहे तो पुन्हा ब्लास्ट झाला. पंक्चर वगैरे नाही, पूर्ण ब्लास्ट झाला आणि त्याच्यातून धूर वगैरे निघायला लागला आणि खूप घाण वास वगैरे येत होता. आणि हे सगळं हायवेच्या एकदम मधोमध झालं असतं. आम्ही खूप घाबरलो होतो, कारण मागून खूप मोठे मोठे ट्रक्स वगैरे येत होते आणि रात्र पण खूप झाली होती. तर गाडी जी आहे सुनसान जागी उभी होती अशी, आणि तिथे आजूबाजूला कुठेच मेकॅनिक वगैरे अवेलेबल नव्हता. सो गाडी एका साईडला लावली आणि आम्ही थोड्या वेळानंतर डिसिजन घेतला की नितीन आणि प्रणव जे आहेत ते थोड्या थोड्या डिस्टन्सवरती चालत गेले आणि तिथून एक मेकॅनिक घेऊन आले. आणि त्याच्यानंतर त्याने सगळं ते रिपेअर वगैरे केलं. टायर घेऊन गेला तो त्याच्या दुकानामध्ये आणि त्याच्यानंतर त्याने नवीन टायर आम्ही टाकले तिथे, दोन्ही सुद्धा. आणि ह्या सगळ्यांमध्ये खूपच उशीर झाला आणि जे आमचे फॅमिली मेंबर्स होते समोर आमची वाट बघत होते, त्यांना सुद्धा आम्हाला खूप एम्बॅरेस झालं. त्यांना सुद्धा आम्ही फोन करून कळवलं की असं असं आमच्यासोबत झालेलं आहे. सो आपण जे आहे हे प्लॅन जो पोस्टपोन होणार आहे. सो ह्या म्हणीवरती माझा खरंच आज विश्वास बसला आहे की नजर इज रिअल. सगळं टायर वगैरे रिपेअर करूपर्यंत खूप रात्र झाली होती आणि आम्हाला जेवायला जायचं होतं, त्यामुळे आम्ही घरी सुद्धा काही बनवलं नव्हतं. सो सगळ्यांचा मूड ना खूप ऑफ झाला होता. सो पप्पांनी आणि नितीनने इनिशिएटिव्ह घेतलं आणि मम्मीने सुद्धा की आता आपण बाहेरच कुठेतरी जेवायला वगैरे जाऊया. सो टायर्स रिपेअर केले होते, त्यामुळे आम्ही इकडे आता फॅमिली डिनरसाठी आलो होतो. तर इकडे तळोजाला आमच्या इकडे जवळ गझिबो म्हणून एक रेस्टॉरंट आहे. इकडे आम्हाला जायचंच होतं खूप दिवसांपासून, पण अशा सिच्युएशनमध्ये नव्हतं जायचं. बट इट्स ओके. आम्ही गेलो तिकडे, डिनर वगैरे केला. तर तुम्ही इकडे क्लायमेट बघू शकताय बाहेर, आणि रमजानचे दिवस चालू होते त्यामुळे हे रेस्टॉरंट खूप सजवलं होतं. तुम्ही इकडे बघू शकताय की बरेच चेहरे तुम्हाला अपसेट वगैरे दिसत असतील. माझा पण खूप मूड स्पॉईल झाला होता. सो जेवण वगैरे झाल्यानंतर इकडे बाहेर जे आहे हे टर्किश आईस्क्रीमचं काउंटर लागलं होतं. जसं मी तुम्हाला बोलली की थोडासा मूड ऑफ होता, त्यामुळे नितीननी मला सजेस्ट केलं की तू हे आईस्क्रीम घे आणि थोडंसं मूड चेंज होईल ह्याच्यामुळे. तो तिथे आम्ही एक गेम खेळलो आणि तुम्ही इकडे व्हिडिओमध्ये बघू शकताय की मी थोडीशी रिफ्रेश सुद्धा झाले होते. सो ठीक आहे, ते लोक सुद्धा जेवले वगैरे, त्यांचा फॅमिली टाइम स्पेंड केला आणि गेले. आणि आम्ही परत दुसऱ्या दिवशी जे आहे म्हणजे दुसऱ्या वेळेस आम्ही निघालो आणि पोहोचलो फायनली तिकडे डिनरसाठी. सो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि पार्ट 2 साठी जे आहे तुम्ही स्टे ट्यून्ड राहा.